नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाअंतर्गत शिपाई पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर ती जाहिरात तुमच्या समोर आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ या ठिकाणी पाहू शकता. दिनांक 17/2/2025 ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदाचं नाव आहे शिपाई आणि या पदाची सध्या स्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी या ठिकाणी तयार करावयाच्या कामी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता या पदासाठी जी काही वेतन श्रेणी आहे ती पाहू शकता. S3 नुसार 16,600 ते 52,400 अधिक नियमानुसार इतर देय भत्ते असणार आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 ते कमाल 38, तर राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 18 वर्ष किमान तर कमाल 43 वर्ष इतकी असणार आहे. विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी किमान 18 आणि कमाल या ठिकाणी त्यांच्यासाठी लागू नाही. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा. उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणं आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा. पात्र उमेदवाराकरिताच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आता ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे, तर वेबसाईटची लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 4/3/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता आणि या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला पण देईल. तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज हे करू शकता. अशा प्रकारे ही जाहिरात आहे आणि या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे ते पण या ठिकाणी खाली पाहू. या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे 30 गुणांसाठी, तर शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी 10 गुणांची असणार आहे, तर शेवटी तोंडी मुलाखत 10 गुणांची असणार आहे. अशा प्रकारे परीक्षेचं स्वरूप असणार आहे. तर ही जाहिरात सविस्तर पाहिजे असेल तर याची पण लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल. तिथं जाऊन तुम्ही ही जाहिरात सविस्तर डाउनलोड करून पाहू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.